येथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुवर्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश, गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या गुरुनी आपल्याला घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो, त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श बनवतो. म्हणून आपण आपल्या गुरुचे आज्ञेचे पालन करून, चांगला अभ्यास करून आपल्या गुरुचे, देशाचे, शाळेचे आणि आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक करावयास हवे. आणि शेवटी गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचीच देण आहे. माझ्या सर्व गुरुवर्यांना खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कि कभी डांटते हैं तो कभी प्यार जताते हैं, सही रास्तों पर हमें चलना सिखाते हैं. कि कभी मारते हैं तो कभी प्यार जताते हैं, सही रास्तों पर हमें चलना सिखाते हैं. और जिन्होंने हमें जमी से आसमां तक ले आया, कि जिन्होंने हमें जमी से आसमां तक ले आया, हम उन्हें अपना गुरु नहीं, हम उन्हें अपना भगवान मानते हैं. दूर करी दुःखाची सावरी, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना
स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा